नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स या विषयामधील लेसन नंबर 4 प्रकरण 4 करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम्स धारा विद्युत आणि चुंबकत्व या प्रकरणाविषयी माहिती पाहूया. या प्रकरणामध्ये असलेले जे काही घटक आहेत, चॅप्टर आउटलाईन अभ्यास घटक, त्यामध्ये प्रथम आहे करंट इलेक्ट्रिसिटी की ज्याला आपण धारा विद्युत म्हणतो. सेकंड दुसरा आहे ड्राय सेल, लीड ॲसिड सेल, निकेल कॅडमियम सेल, कोरडा विद्युत गट, लेड आम्ल विद्युत गट आणि निकेल कॅडमियम घट. तिसरा आहे थर्ड वन इज करंट इलेक्ट्रिसिटी विद्युत परिपथ. फोर्थ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट धारा विद्युतचा चुंबकीय परिणाम. फिफ्थ इलेक्ट्रोमॅग्नेट विद्युत चुंबकत्व. सिक्स इलेक्ट्रिक बेल विद्युत घंटा. या 6 पॉईंटपैकी आपण आज पॉईंट 1, पॉईंट 2 अँड पॉईंट 3 दॅट इज करंट इलेक्ट्रिसिटी, ड्राय सेल, लीड ॲसिड सेल, निकेल कॅडमियम सेल अँड इलेक्ट्रिक करंट हे 3 मुद्दे पाहणार आहोत. In this chapter we have to ask first, can you recall, थोडे आठवा. आणि यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत की जे आपण मागच्या वर्षी अभ्यासलेले आहेत. क्वेश्चन 1, विच कॉन्स्टिट्यूंट्स आर प्रेझेंट इन ॲन ॲटम. अणूमध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक आढळतात. त्यामध्ये अणूमध्ये आढळणारे 3 प्रकारचे घटक आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे प्रोटॉन. प्रोटॉन is denoted by P. It has positive charge. Second, particles electron. It is denoted by E. Electron has negative charge and neutron has no charge. This is a neutral. अणूमध्ये 3 प्रकारचे कण असतात. त्यामध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. सेकंड क्वेश्चन we have to ask, what will happen when a glass rod is rubbed on a silk cloth. काचेची कांडी रेशमी वस्त्रावर घासल्यावर काय होते. आन्सर, द ग्लास रॉड विल ॲक्वायर्ड पॉझिटिव्ह चार्ज अँड द सिल्क क्लॉथ विल ॲक्वायर्ड निगेटिव्ह चार्ज. जर आपण काचेची कांडी रेशमी वस्त्रावर घासली तर काचेच्या कांडीवरती धन प्रभारित होते, तर रेशमी कापड ऋण प्रभारित होते. नंबर 3, हाऊ डू ऑब्जेक्ट गेट चार्ज. वस्तू प्रभारित कशा होतात. व्हेन 2 सुटेबल ऑब्जेक्ट्स आर रब्ड अगेन्स्ट ईच अदर, electrons are transferred from one object to another. The object that loses electrons acquired positive charge and the object that gains electrons acquired negative charge. वस्तू प्रभारित कशा होतात. योग्य त्या 2 वस्तू एकमेकावर घासल्यावर एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर इलेक्ट्रॉन स्थानांतरित होतात. ज्या वस्तूवरील इलेक्ट्रॉन्स कमी होतात ती वस्तू धनप्रभारित होते, तर ज्या वस्तूला इलेक्ट्रॉन्स प्राप्त होतात ती वस्तू ऋण प्रभारित होते. क्वेश्चन 4, व्हॉट आर स्टॅटिक अँड मूव्हिंग चार्जेस. स्थिर आणि चल प्रभार कशाला म्हणतात. चार्जेस ॲट रेस्ट आर स्टॅटिक चार्जेस व्हाईल चार्जेस इन मोशन युजली इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग चार्जेस. ज्या प्रभाराचे स्थानांतरण होत नाही त्यास स्थिर प्रभार म्हणतात, तर स्थानांतरित होणाऱ्या प्रभाराला सामान्यतः इलेक्ट्रॉन चल प्रभार म्हणतात. क्वेश्चन 5,
कॅन द निगेटिव्ह चार्ज बी मेड टू फ्लो? ऋण प्रभार प्रवाही करता येतात का? तर ऋण प्रभारसुद्धा प्रवाहित करता येतात. आन्सर इज येस. क्वेश्चन 6. कॅन इलेक्ट्रिसिटी बी मेड टू फ्लो लाईक वॉटर फ्लोईंग फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल? पाणी जसे उंचावरून खालील भागाकडे वाहत जाते त्याचप्रमाणे विद्युत प्रवाही बनवता येईल का? तर यस. उत्तर आहे यस. नाव करंट इलेक्ट्रिसिटी. धारा विद्युत. अ लार्ज करंट फ्लो व्हेन अ लाइटनिंग टेक्स प्लेस फ्रॉम अ क्लाउड टू द ग्राउंड व्हाईल sensation is felt by us due to a microscopically small current flowing to the brain. जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रवाह वाहतो, तर कोणतीही संवेदना आपल्याला मेंदूकडे जाणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाहामुळे होते. In the electric cell of a radio or in a car battery, a current is produced by the flow of both negatively and positively charged particle. रेडिओच्या विद्युत घटामधून आणि मोटारीच्या बॅटरीमधून धनप्रभारित आणि ऋणप्रभारित अशा दोन्ही कणांच्या वहनामुळे विद्युत प्रभार निर्माण होतो. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. विद्युत स्थितिक विभव. वॉटर और लिक्विड फ्लो फ्रॉम अ हायर लेवल टू अ लोअर लेवल. Heat always flow from a body at higher temperature to a body at a lower temperature. Similarly, there is a tendency of the positive charge to flow a point of higher electric level to a point of lower electric level. This electric level deciding the direction of flow of electric charges is called इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. की पाणी किंवा द्रव पदार्थ उंच पातळीतून खालील पातळीकडे वाहतात. उष्णता नेहमी अधिक तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे वाहते. त्याचप्रमाणे धनप्रभाराची प्रवृत्ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहण्याची असते. विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरविणाऱ्या या विद्युत पातळीस विद्युतस्थितिक विभव इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असे म्हणतात. देन पोटेन्शियल डिफरन्स. विभवांतर. इट इज द डिफरन्स बिटवीन टू पोटेन्शियल्स ॲट टू पॉईंट्स. विभवांतर म्हणजे दोन बिंदूच्या विभवांतरामधील फरक, की ज्याला आपण विभवांतर म्हणतो. देन इलेक्ट्रोस्टॅटिक करंट. दिस इज डिनोटेड बाय कॅपिटल आय. त्यालाच आपण विद्युत प्रवाह म्हणतो. या विद्युत प्रवाहामध्ये इट इज द इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज इज डिनोटेड बाय कॅपिटल क्यू फ्लोविंग थ्रू अ कंडक्टर. कंडक्टर्स मीन्स वाहन, की ज्यामधून विद्युत धारेचं वहन होत आहे. सच अ मेटल वायर पर युनिट टाइम. टाइम इज डिनोटेड बाय स्मॉल टी. इट्स SI unit is the ampere A. Then electric current I is equal to Q upon T. 1 ampere is equal to 1 coulomb per second. की विद्युत प्रवाह I म्हणजेच एकक वेळात T तारेसारख्या वाहकातून वाहणारा विद्युत प्रभार Q होय,
त्याचे SI एकक कुलोम प्रति सेकंद म्हणजे ॲम्पियर ए आहे. I बरोबर Q भागिले T. 1 ॲम्पियर बरोबर 1 ॲम्पियर बरोबर 1 कुलम पर 1 सेकंद, दॅट इज 1 कुलम पर सेकंद. इलेक्ट्रिक करंट इज अ स्केलर क्वांटिटी. विद्युत प्रवाह ही अदिश राशी आहे. Now we have to see ड्राय सेल, कोरडा विद्युत घट. की जो कोरडा विद्युत घट की ज्याला आपण सेल म्हणतो, जो सेल आपण बॅटरीमध्ये, रेडिओमध्ये वापरतो. The dry cell are used in our radio sets, all clock and torches. These are available in 3-4 size. The construction of a dry cell is as shown in the figure. की आपल्या रेडिओ संचामध्ये, भिंतीवर असलेल्या घड्याळामध्ये, विजेरीमध्ये, त्याचबरोबर ती TV रिमोटमध्ये या सेलचा वापर केला जातो. सेल 3 ते 4 प्रकारामध्ये या ठिकाणी उपलब्ध असतात. आणि या कोरड्या विद्युत घटाची जी काही रचना आहे, कन्स्ट्रक्शन आहे, ती आपल्याला खालील आकृतीमध्ये पाहायला मिळते. टेक अ लीड ड्राय सेल अँड रिमूव्ह इन आउटर कोटिंग. इनसाइड यू विल फाइंड अ व्हाइटिश मेटल लेयर. दिस इज द झिंक मेटल लेयर. की एक निकामी झालेला जर कोरडा विद्युत घट घेऊन त्याचे जर आपण बाहेरचे आवरण काढले तर त्यामध्ये आपल्याला एक पांढरट धातूचे आवरण दिसते. ते जे काही पांढऱ्या धातूचं आवरण आहे ते जस्ट Zn या मेटल धातूचे असते. तेच त्या ठिकाणी ऋण अग्र म्हणून वापरले जाते. देर इज अ अनदर लेयर इनसाइड. त्या आतमध्ये आणखी एक त्या ठिकाणी आवरण असते. ॲन इलेक्ट्रोलाइट इज फीडेड बिटवीन दीज 2 लेयर. द इलेक्ट्रोलाइट कंटेन्स निगेटिव्हली चार्ज अँड पॉझिटिव्हली चार्ज आयन. दीज आर द कॅरियर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. जास्ताच्या आवरणाच्या आत आणखी एक आवरण असते. या दोन्ही आवरणामध्ये विद्युत अपघटनी भरलेले असते. विद्युत अपघटनीमध्ये धनप्रभारित व ऋणप्रभारित आयन असतात. त्यामार्फत विद्युत धारेचे वहन होते. द इलेक्ट्रोलाइट इज अ The electrolyte is a wet plug of a zinc chloride, ZnCl2, and ammonium chloride, NH4Cl. There is a graphite rod at the center of the cell. This is positive terminals of the cell. ही अपघटनी म्हणजे झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो. घटाच्या मध्यभागी एक ग्राफाईट कांडी असते. हे घटाचे धनटोक असते. अ पेस्ट ऑफ मॅंगनीज डायऑक्साईड MnO2 इज फीडेड आउटसाइड द रॉड. कांडीच्या बाहेरील भागात मॅंगनीज डायऑक्साईडची पेस्ट भरलेली असते. बिकॉज ऑफ द केमिकल रिॲक्शन of all these chemicals, electrical charge is produced on the 2 terminals, graphite rod and zinc layer, and an electric current flow in the circuit. या सर्व रासायनिक पदार्थांच्या रासायनिक अभिक्रियेद्वारे दोन्ही टोकावरती विद्युत प्रभार तयार होतो व परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो. ड्यू टू द वेट pulp used in this cell, the chemical reaction process very slow. Hence, a large electric current cannot be obtained from this. Compare the electric cell
using liquid, the shelf life of a dry cell is longer. Dry cells are very convenient to use as these can be held in any direction with respect to ground and can be used in mobile instruments. या विद्युत गटात ओलसर लगदा वापरल्यामुळे रासायनिक अभिक्रिया मंद गतीने चालते, म्हणून मोठा विद्युत प्रवाह यामधून मिळवता येत नाही. द्रव पदार्थाचा वापर करणाऱ्या विद्युत घटांच्या तुलनेत याची साठवण कालमर्यादा अधिक असते. कोरडे विद्युत घट वापरायला सोयीचे असतात कारण ते उभे, आडवे, तिरपे कसेही ठेवता येतात व चल साधनामध्येही सहजपणे वापरता येतात. सेकंड सेल, लेड ॲसिड सेल, लेड आम्ल विद्युत घट. वी हॅव टू सी द फिगर 4.3 depicts the design of a lead acid cell. Let us examine its principle. This type of cell can be recharged after getting electrically discharged. The lead acid cell contains a lead electrodes and a lead oxide electrodes, and both are dipped in dilute sulfuric acid PbO2 carries a positive charge while the Pb electrodes carries a negative charge. The potential difference between these two is nearly 2 volt because of the chemical reaction between the substances in the cell. Electrical charge is produced on both the electrodes and electric current flow through the load, for example bulb in the सर्किट. आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर या आकृतीमध्ये आपल्याला लेड आम्ल विद्युत घटाची रचना दाखवलेली आहे आणि त्याचं तत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे की या प्रकारचे विद्युत विमोचन झाल्यानंतर पुन्हा विद्युत प्रभारित करता येतात. लेड आम्ल विद्युत घटात शिशाचे एक विद्युत अग्र व लेड डायऑक्साईडचे दुसरे विद्युत अग्र विरल सल्फ्युरिक आम्लामध्ये बुडवलेले असते. PbO2 या विद्युत अग्रावर धन प्रभार तर Pb या विद्युत अग्रावर ऋण प्रभार असतो. दोन्हीमधील विभवांतर सुमारे 2 व्होल्ट इतके असते. घटामधील पदार्थाच्या रासायनिक अभिक्रियेने दोन्ही विद्युत अग्रावर विद्युत प्रभार तयार होतो व परिपथातील भारामधून जसे की बल्बमधून विद्युत प्रवाह वाहतो. This kind of electric cell have a capacity to deliver large current. Hence, lead acid cell are used in car, truck, motorcycle and other UPS supplies. की या प्रकारच्या विद्युत घटांची मोठ्या विद्युत प्रवाह पुरवण्याची क्षमता असते. त्यामुळं मोटारी, ट्रक, मोटारसायकल, अखंड विद्युत शक्ती पुरवठा यंत्र की ज्याला आपण UPS यामध्ये लेड आम्ल विद्युत घट वापरले जातात. नाउ सेकंड सेल, निकेल कॅडमियम सेल, निकेल कॅडमियम घट आपण असं म्हणतो. These days, a variety of gadgets are available which are required to be carried to different places. Such gadgets use nickel cadmium cell. The cell deliver 1.2 volt potential difference and are rechargeable. सध्या वेगवेगळे साधने उपकरणे उपलब्ध आहेत की जी इकडे तिकडे न्यावी लागतात. अशा साधनासाठी निकेल कॅडमियम विद्युत घट वापरतात.
हे घट 1.2 व्होल्ट विभवांतर देतात व पुन्हा प्रभारित करता येतात. इलेक्ट्रिक सेल विद्युत घट. A source is required to produce a uniform flow of charges in a circuit. Such a general device is an electric cell. Various types of electric cell are available today. These are used in a range of machines from wristwatches to submarines. एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्रोताची गरज असते. असे एक सर्वसाधारण साधन म्हणजे विद्युत घट. विविध तऱ्हेचे विद्युत घट आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. ते मनगटी घड्याळापासून पाणबुड्यापर्यंत अनेक यंत्रामध्ये वापरले जातात. Now the last point of this unit, electric circuit, विद्युत परिपथ. You have to see a simple electric circuit: wire, plug key, cell, electric bulb, and these are you have to connect. This is called a simple electric circuit. When a cell holder, an electric bulb, and a plug key are connected by connecting wires as shown in the figure, and a dry cell is fitted in the holder, then the bulb lights up by closing the plug key. This means that a current flows through the circuit and bulb lights up. On the removal of the cell, the electric current flowing through the circuit stops as indicated by the bulb, which causes to glow. This type of connection of electrical components is called an electrical circuit. A circuit is shown this figure. The cell is shown by the symbol as denoted in the book. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे विद्युत दिवा, कळ, विद्युतवाहक तार, कोरडा विद्युत घट योग्य त्या पद्धतीने यांची जोडणी केल्यास दिवा प्रकाशित होतो आणि आपण स्विच बंद केल्यानंतर किंवा विद्युत घट काढून घेतल्यानंतर दिवा प्रकाशित होण्याचा बंद होतो. या प्रकारच्या विद्युत घटाच्या जोडणीला विद्युत परिपथ असे म्हणतात. उद्या